हाय गाईज, मी प्रणव, हा विनीत. आम्ही निघालो आहोत भटकंतीच्या पुढच्या प्रवासाला. आणि आज तुमच्यासाठी अजून एक स्पेशल गेस्ट अपीअरन्स, म्हणजे अजून आमचे 2 भटकंती ब्रदर्स आम्हाला जॉईन झालेले आहेत. लेट मी इंट्रोड्यूस यू. तर साहिल आणि अमन. सो गाईज, काय वाटतं तुम्हाला आज आपण कुठं जाणार आहोत? व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल, बट स्टील महाबळेश्वर मध्ये काही स्पॉट्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो की जिथे लोक जास्त गेलेले नाहीयेत, तेच आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. सो गाईज, जसं विनीतने सांगितलं, थोडं नवीन ठिकाण आहे, पण माहितीतलं असलं तरी त्या ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खरंच बघायला आवडतील. तर आता आपण जाऊयात आणि जसं जसं आपण जातोय ऑन द वे तुम्हाला थोडी माहिती देतोच, पण प्लस तिथं गेल्यावरती पण तुम्हाला सांगतो की हे ठिकाण कोणतं आहे, कसं आहे. चला निघूयात. सो गाईज, आता आपण श्रीराम बेस्ट वडापाव सेंटर शिरवळमध्ये थांबलोय. थोडीशी भूक लागली होती, सो म्हटलं की थोडासा स्टार्टर घेऊन मग पुढे जावा. सो गाईज, तुम्ही बघू शकता आता आम्ही वडापाव खातो आणि जसं वन्स अगेन गरम वडापाव. यू कॅन हिअर दॅट्स द एनर्जी. आणि साहिलला खूपच जास्त भूक लागली होती. वॉटर बॉटल आम्हाला पण द्या की आपापलं चालू केलंय. धन्यवाद धन्यवाद. ॲक्च्युली छान टेस्ट आहे. सो अप्रॉक्सिमेटली पुण्यापासून 40 किलोमीटर डिस्टन्सवरती तुम्हाला हे रस्त्याच्या डाव्या बाजूला सापडेल. नाश्त्यासाठी खरंच चांगलं ठिकाण आहे. गाईज, वडापाव खात असताना एक छोटीशी बाईट घेऊ दोघांची पण. सुरुवातीला त्यांना कसं वाटतं आपल्याबरोबर आल्यावरती, दोघांना विचारलेलं तर आपल्याला समजेल. खूप छान वाटतंय, उत्साह खूप होता. अजूनही पुढे दाखवू. गाडी चालवायला खूप मजा येते. अमनचं मत आपण ऐकलंय, एकदा साहिलचं पण एकदा ऐकून घेऊ. छान छान वाटतंय, मस्त मस्त वाटतंय, गारगार वाटतंय. ही मजा असल्याशिवाय भटकंती करण्यामध्ये तुम्हाला मजा येणार नाही. सो आता आपण जाणार आहोत महाबळेश्वरच्या दिशेने आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला जाताना वाई हे गाव लागेल. आणि वाईमध्ये आपण आता जाणार आहोत पहिल्या स्पॉटला, जे स्पॉट बऱ्याचशा मूवीजमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं पण असेल. तर ते म्हणजे वाईतलं गणपती मंदिर. तर तुम्हाला आता पुढचे व्हिज्युअल्स हे वाईमधल्या गणपती मंदिराचे दाखवतो. आणि मंदिराच्या आत गाभाऱ्यातून जमलंच तसंच बाहेरचं पण तुम्हाला छान असं व्ह्यू बघायला मिळेल. सो आता आपण बघू शकतो आपण वाईच्या दिशेने निघालो आहोत. आणि वाईमधला महागणपती, ज्याला बरेचसे लोक ढोल्या गणपती असं पण म्हणतात. तर आपण ती मूर्ती आणि ते ठिकाण आता पाहण्यासाठी निघालेलो आहोत. सो गाईज, तुम्ही बघू शकता आपण आता वाईमधल्या आपल्या पहिल्या स्पॉट जवळ आलेलो आहोत. आणि ते म्हणजे वाईमधल्या महागणपतीकडे. तर कृष्णा नदीच्या काठावरती हे मंदिर असं छान उभं आहे. आणि मंदिराच्या समोरच हा पार्किंगचा एरिया आहे. पण इथं गाडी लावूयात आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊयात. तर आपण मंदिराच्या बाजूने पुढे येत आहोत. गाडी पार्क केली आहे आपण आणि थोड्याच वेळात तुम्हाला सगळे व्हिज्युअल्स दाखवतो की मंदिर आजूबाजूने कसं दिसतं. थोडक्यात एक मागच्या बाजूला तुम्हाला एक आयडिया येईल. हे मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला कृष्णा नदी काठ आहे. आता उन्हाळा असल्यामुळे
नदीचं पाणी खूपच खालावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण आलो तो समोरचा रस्ता आहे आणि त्या पुलावरून आपण डाव्या बाजूला आलो. पार्किंगमध्ये आपण गाडी लावली आणि मंदिराचं दर्शन घ्यायला या दिशेला पुढे आलो. तर आत्ताच आपलं गणपतीचं दर्शन झालं आणि आत्ता फोन अलाउड नसल्यामुळे आपण दर्शन घेऊन बाहेर आलं. तर शेजारीच असलेलं हे महादेवाचं मंदिर यात आता आपण जाऊयात पुढे आणि आपण बघू शकता हे मंदिर देखील खूप सुंदर आहे आणि खरंच येऊन चांगलं वाटतं. इथं पण छोटासा एक आतमधला पोर्शन कव्हर केलेला आहे. खरं तर कॅमेरा अलाउड नसल्यामुळे थोडं अशा परीने भटकंती ब्रदर्स आता त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघत आहोत. प्रदक्षिणा पूर्ण करू या बाजूने. सो गाईज, तुम्हाला सुद्धा भटकंती ग्रुपला जॉईन करायचं असेल आणि आमच्यासोबत राईडवर यायचं असेल तर कधी तुम्ही आमच्या कमेंट सेक्शन मध्ये मेसेज ड्रॉप करू शकता. आमच्या लिंक्डइन प्रोफाईलला कॉर्पोरेट मध्ये असल्यामुळे इंस्टाग्रामच्या आधी लिंक्डइन म्हणायची सवय आम्हाला लागली आणि खरं सांगायचं तर इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. आमचा इंस्टाग्रामचा प्रोफाईल डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की ज्या वाटेने आम्ही चाललोय त्या दिशेला जर अजून काही स्पॉट असतील जे खरंच परत बघण्यासारखे तर ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता. सो गाईज, आता आपण नरसिंह सिद्धेश्वर देवस्थान इथे आलोय. वाईमध्येच आहे. सो मी तुम्हाला आता थोडस पुढे जाऊन चल मंदिर कसं आहे. सो तुम्ही बघू शकता इथलं बांधकाम जे आहे मंदिराचं ते पूर्णपणे दगडी बांधकाम आहे आणि हे खूपच जुनं मंदिर आहे तसं बघतानंतर. आणि आजूबाजूचा परिसर असा आहे की खूप शांत. तिथं पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल. नीट शांतपणे बसलो तर गार वारं सगळ्या दिशेला आपल्याला दिसेल. आणि पूर्ण परिसर अतिशय थंड आणि गार असा आहे. तुम्ही बघू शकता. भारी आहे रे. हा, खूप सुंदर आहे. बाजूला आहे नरसिंह स्वामींचं मंदिर आणि हे आहे मंदिराच्या मधला भाग ज्याच्यामध्ये पूर्ण दगडी स्वरूपात ही पुष्करणी घडवलेली आहे. आपण जर पुढे येऊन पाहिलं तर खालून वरपर्यंत खालचा भाग हा कुंडासारखा आहे. वरती नंदी दिसतोय आपल्याला आणि जर आपण नीट पाहिलं तर खाली कासव आहे. तर कासवाच्या पाठीवरती नंदी विराजमान आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि पावसाळ्यामध्ये ना हा भाग पूर्ण पाण्याने भरलेला असतो. अत्यंत सुरेख असं हे दृश्य दिसतं. आता इथून आपण जाऊयात आतमध्ये महादेवाचं दर्शन घेऊयात. तर आता महादेवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊयात मंदिरात असलेल्या दुसऱ्या मूर्तींकडे. तर या दिशेला श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींची मूर्ती आहे आणि इकडे आपण बघू शकतात तर थोड्या वरती हाईटवरती त्या दोन मूर्त्या आहेत. डाव्या बाजूने आपण पायऱ्यांनी वर चढून जाणार आहोत. इथे दोन मूर्त्या आहेत. तर एक सौम्य स्वरूपात आहे आणि एक रुद्र स्वरूपात. सौम्य स्वरूपातली मूर्ती ती म्हणजे
आपल्याला दिसून येईल की श्री लक्ष्मी नरसिंह स्वामीची मूर्ती, आता ही जी मूर्ती आहे ती वाली, यामध्ये माता लक्ष्मी बाजूला दिसून येईल आपल्याला. आणि तसंच इथून पुढे आलो की नरसिंह स्वामीची हिरण्यकशिपूचं वध करतानाची मूर्ती ती इथं कोरलेली आहे. सो गाईस तुम्ही बघू शकता जो काही गाभारा आहे तो फुल कंप्लीट लाकडामध्ये बनवलेला आहे. आणि इकडची जी मंदिराची बाजू आहे म्हणजे हे शंकराचं मंदिर आहे. सो ते अख्खं दगडी बांधकामाचं आहे. मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहोत श्री नरसिंह स्वामी श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये. आणि आता तुम्ही बघताल आम्हाला थोडं वरती डोकं काढेल तर फोनमधून तर चांगलं होईल. आल्यापासून फोनमध्ये डोकं यायचं. कामावर पण तिचं म्हणणं असं- कामच फोनवरती आहे. अरे माझं बॅडमिंटनचं शटल झालं ना, माईक इकडून इकडे खेळत बसलो. तर व्हिडिओ आत्ता काढायचं कारण असं की हे ठिकाण आम्हाला आत्ता पहिल्यांदा बघायला मिळालं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्याचं लोकेशनचं डिस्क्रिप्शन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. लोकेशन जे आहे ते परत एकदा. डिप्रेशन. तर हे चान्सेस असे असतात, ते डिप्रेशनच्या गोष्टी थोड्याफार होत असतात मधनात. डिप्रेशन नाही, डिप्रेशन. ते थोडे दिवस आधी आपले हॉस्पिटलच्या बेडवरनं उठून आलेले आपले सहकारी सहकारीने सहकार्य करावं ही अपेक्षा. बरं, सांगायचं असं कारण की खरंच हे ठिकाण खूप भारी आहे. कारण एवढी शांतता आहे आणि वातावरण खरंच खूप मस्त आहे. ॲक्च्युअलमध्ये सगळीकडे इथं बोर्ड लावलेले आहेत की प्लीज कीप क्वाइट, बट खरं सांगायचं झालं तर इथं कोण नाहीच बोलायला. खरंच शांतता आहे पूर्णपणे. आणि 2 शब्द माझं मत आहे की अमन आणि साहिल यांनी दोघांनी द्यावेत की त्यांना कसं वाटतं इथं. आधी आलो आहे ते, पण जे कोरीव बांधकाम आहे आणि जे कलाकृती इथे आहे पूर्ण मंदिरामध्ये, ही आत्तापर्यंत कधीच पाहायला भेटली नाही मला. कितीतरी मंदिरं पाहिले, बट आपल्या वाईमध्ये हे मंदिर इतकं उत्कृष्ट आहे. मला नाही वाटत की जास्त लोकांना माहीत आहे हे. सगळ्यांनी नक्की एकदा येऊन पहा, तुम्हाला स्वतःला कळेल की हे कोरीव बांधकाम किंवा बघण्यासाठी किती आनंद येतो. बघून हे इतकं शब्द व्यक्त नाही होते अशी सिच्युएशन आहे. खरं सांगायचं तर त्याचं मत बरोबर आहे. म्हणजे खरंच शांत, थंड आणि प्रसन्न असं ठिकाण आहे हे. साहिलकडनं विचारूयात, त्याचं लहानपणापासूनचं बऱ्याच वेळा येणं झालेलं आहे इथे. लहानपणापासून जसं आलं इथे तसंच मंदिराचं अजून पण बांधकाम आहे. कुठेही काही डागडुजी नाही आहे. मस्त शांत वाटतं. कधीतरी इथं येऊन राहावं. आणि मंदिराच्या जवळच डूम डॅम आहे आणि शेजारी घाट एक आहे. तर तुम्हाला थोड्या वेळातच तो परिसर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि मी आणि विनीत अशाच प्रकारच्या ठिकाणांसाठी शोध करत असतो की जिथे तुम्ही गेला नसाल आणि तुम्हाला जायला आवडेल. आणि खरंच सांगायचं झालं तर जेवढी लोक हा व्लॉग बघतील त्यांनी खरंच या ठिकाणी यावं. अशा प्रकारच्या ठिकाणांवरती व्हिजिट दिल्यानेच तुम्हाला कळेल की आपल्या भारतामध्ये, त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्याजवळ हे असे ठिकाण खरंच खूप कमी वेळात तुम्ही पोचू शकता आणि अविस्मरणीय अशी आठवण इथून घेऊन जाऊ शकता.